2-3 दिवस झाला आपला काही ब्लॉग पडलाच नव्हता आणि हा ब्लॉग आपण 2-3 दिवस आधीच शूट करून ठेवला होता. पण आपल्याकडे काय टाकायला टाइम नव्हता. म्हणून आपण आज टाकतोय. आज रक्षाबंधन पण होतं आणि आज आपल्याला बाहेर पण जायचं होतं. म्हणून सकाळ-सकाळी आपला रुटीन चालू केला. मस्त सकाळ-सकाळी फ्रेश झालो आणि ग्राउंडवर आलो. ग्राउंडवर आल्या-आल्या पहिला आपण वॉर्मअप चालू केला. वॉर्मअप झाला, की आज आपला स्पीड वर्कआउट होता. स्पीड वर्कआउटमध्ये आज आपल्याला 400 मीटरच्या स्प्रिंटा मारायच्या होत्या. मस्तपैकी 400 मीटरच्या स्प्रिंटा 1:05 1:06 स्पेसनं 6-7 स्प्रिंटा मारल्या आणि इकडे गोळा टाका आलो. मस्तपैकी गोळा वगैरे टाकला. तोपर्यंत सगळे पैलवान आपल्या इकडे वर्कआउट करत होते. म्हणलं आपण पण आपला बाकीचा वर्कआउट चालू करावा. जोर मारण्यापासून चालू केले. मस्तपैकी 50चा एक सेट घेतला जोरचा. त्यानंतर लगेच मग आपण मारले सपाट्या. सपाट्याचा 50चा एक सेट घेतला. सपाट्या झाल्याच्या नंतर मस्तपैकी डिपचा एक सेट घेतला 50चा. अप्पर बॉडीचा सगळा वर्कआउट पूर्ण केला आणि इकडे कोर मारायला आलो. मस्तपैकी ॲप्सचा वर्कआउट पूर्ण केला आणि घरी आलो. घरी आल्यावर जरा आपल्याला कामं होती महत्वाची म्हणून पटपट आवरून घेतलं आणि डाएट खायला बसलो. कालच आपल्या मनीमाऊचं ऑपरेशन झालं होतं. तर आता तिला लगातार 3 दिवस इंजेक्शनसाठी घेऊन जायचं होतं. दवाखान्यात घेऊन जाऊन तिला मस्तपैकी इंजेक्शन वगैरे केलं आणि रिटर्न आणलं. आता आमच्या आईची सगळ्यात लाडकी म्हणल्यावर हिची तर काळजी घ्यावीच लागणार ना. दिवसभर सर्व महत्वाची कामं पूर्ण केली आणि आपली बहिणाबाई दिवसभर ड्युटी करून संध्याकाळी घरी आल्यानंतर मस्तपैकी रक्षाबंधनचा कार्यक्रम पार पाडला. वर्षातून एकदाच बहिणीच्या पाया पडायचे म्हणून 2-4 वेळा बहिणीच्या पाया पडून घेतलं आणि सरळ आपण आपल्या मार्गाला निघालो. अचानक गावाकडे जायचं कारण म्हणजे आपल्या हृदय भाऊच्या बहिणीचं लग्न होतं. हृदय भाऊच्या बहिणीचं म्हणजे आपल्याच बहिणीचं लग्न होतं. म्हणून लगेच गाडी काढली आणि गावाकडच्या दिशेने निघालो.